माहिती आज काय झालं? अथर्व आणि गीता ऐकायलाच तयार नाही. दोघांनी हट्ट करून मला घरी थांबायला लावलं. ऍक्च्युली अथर्व काही दिवस इथे राहायला आलाय. त्याचं कॉलेज इथे जवळच आहे, परीक्षा पण सुरू होत आहेत, तेवढाच त्याचा वेळ वाचतो ना, पण तो काही दिवस इथेच थांबणार आहे. तर अथर्व म्हणायला लागला की इतके दिवस झाले आपण नीट बोललोही नाही आहोत, तू सतत तुझ्या कामात बिझी असतेस. मी म्हटलं तर बघते सुट्टी कसं घ्यायचं. मी परस्पर नाही घेतली. मी वासुभाऊजींना फोन केला आधी, त्यांना विचारलं तर ते म्हणाले ठीक आहे तू सुट्टी घेऊ शकतेस. इतकी धम्माल केली ना आम्ही आज. आणि महत्वाचं म्हणजे अथर्व आणि गीतामध्ये तर गट्टी जमली आहे. दोघे मित्रमैत्रिणी झालेत म्हणे. गीता त्याला रेसिपी सांगत असते, अथर्व तर ट्राय करत असतो. काय तर म्हणे ते काश्मीरी पुलाव, पहाडी रायता वगैरे वगैरे. खूप मजा आली माहितीये. इतकं रिलॅक्स वाटलं. गप्पांनीच पोट भरणार होतं आमचं, पण जेवणाचा सुगंध इतका येत होता की आम्हाला राहावलंच नाही. आम्ही पटापट ताव मारला त्याच्यावर. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला सरप्राईज दिलं. कोणी माहितीये का? आदित्य, मधुरा आणि वासुभाऊजींनी. अहो ते नेमक्या जेवणाच्या वेळेला आले, त्यांनाही छान जेवणाचा आस्वाद घेता आला आज. खूप गप्पा झाल्या. तुम्हाला खूप मिस केलं आम्ही. तुम्हाला इतका आनंद झाला असताना आज. खरंच जेवण आटपली आणि मग आम्ही जरा कामाचं बोलतच होतो. ते तुम्ही प्लॅन केलेलं ना, कर्जतच्या साईडला एक हॉटेल बांधायचं होतं, तुमचं प्लॅनिंग झाले होते त्याबद्दलचे. तर त्याबद्दल आमचे विचार सुरू होते. आदित्य आणि वासुभाऊजी म्हणाले की म्हणजे आपण स्वबळावर जर ते करायला गेलो ना तर थोडं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आपण याची फ्रँचायझी कोणाला तरी द्यायला हवी. आम्ही त्यावर बराच विचार केला. त्या माणसालाही भेटले मी. चांगला माणूस आहे, ऑलरेडी त्याचं एक हॉटेल आहे, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की त्याला ही फ्रँचायझी द्यायची. वासुभाऊजीने ते पेपर सुद्धा आणले होते. मी त्या सगळ्या पेपर्सवर सही केली. अचानक काय झालं काय माहित, अथर्वाच्या हातून त्यावर खीर सांडली. मुद्दाम नाही केलं त्यांनी, पण वासुभाऊजी खूप भडकले. मला काही कळत नाही हो, दिवसभर सगळं काही सुरळीत होऊन अंत असा का व्हावा. मिस्टर कामत, आज तुम्ही जर इथे असता तर या सगळ्याचा अर्थ तुम्ही समजावून सांगितला असता ना मला. मीराताई. काय रे? मीराताई, रिअली सॉरी. मी मुद्दामून ती खीर नाही सांडली. अरे अथर्व, मी तुला काही बोलले का? तू का सॉरी बोलतोयस? ओके, मी जातो आता प्रोजेक्ट करायला. आणि ताई, काळजी घे स्वतःची. हॅलो, बोला, काय सेवा करू? पेपर्स पुन्हा बनवायचे. मिळतील, पण जशी मागणी तसा पुरवठा. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. मिळतील म्हणजे काय, द्यावेच लागतील, पण यावेळी जरा जास्त. काय? अरे सेम पेपर्स पुन्हा बनवायचे, जास्त पैसे कसले? ते बघा साहेब, जास्त म्हणजे जास्त. नाही पटत असेल तर जा दुसऱ्याकडे. मी फोन ठेवू का? ए थांब, देतो तुला पैसे, पण त्यात काही चेंजेस करावे लागतील आणि मला उद्या सकाळीच हवेत पेपर्स. ओके? होतील ना. सांगा काय करायचंय. चल गीता, मीराताईला सांग मी निघालो म्हणून. चल काय चल, नाश्ता तयार आहे, नाश्ता करून जा. अगं ह्याच्यासाठी वेळ नाहीये. चल चल. 5 मिनिटं लागतात फक्त खायला, आणि 5 मिनिटाने काहीही फरक पडत नाही. उपाशी पोटी घराबाहेर पडू नये असं म्हणतात. बस ना. बसतोय.
आज मीराताईंना पण उशीर झाले, त्याही उपाशी पोटी आता कामाला जातील बघ. गीता, काल मीराताई तिच्या रूम मध्ये एकटीच देवजिजूंसोबत बोलत होती का? मला खूप काळजी वाटते तिची. हो ना. आणि आता हे हल्ली प्रमाण खूप वाढायला लागले. ताई एकट्यातच तासन तास देवदादांशी बोलत असतात. काय झालंय काय नाही झालंय हे सगळं सांगायचं असतं त्यांना. मला पण आता काळजी वाटायला लागली की हे प्रमाण आता वाढता कामा नये. मीराताईचं हे असं बोलणं बंद व्हायला पाहिजे. अथर्व, यावर उपाय एकच. देवदादांनी लवकरात लवकर आता घरी परत आलं पाहिजे. चला चला, उशीर झालाय मला, मी निघते. बाय बाय बाय. ऐका ना, 2 घास खाऊन जा ना, नाश्ता तयार आहे. नाही नको, ऑफिस मध्ये जाऊन खाईन मी. मला उशीर होतोय. बाय ऐका बाय. ना, उपाशी पोटी जाऊ नये. हा बोल आदित्य. हा, कुठे आहेस? हे का ऑफिस खालीच आहे, येतोच आहे वर. एक काम कर, ऑफिसमध्ये जाऊ नकोस. काय रे, सांगतो, एक महत्वाचं काम आहे. काय कुठलं काम आहे? सगळं सांगतो, आपल्या हिताचंच आहे. हो, हॉटेलचं काम आहे. करेक्ट ओळखलंस. बरं ठीक आहे, मग ये, तुम्ही थांबतो खालीच. हा, ऑफिसच्या खाली थांबू नकोस. काय की ऑफिसमध्ये न जाता खाली का थांबलायस असं लोक प्रश्न विचारतात, संशय घेतील तुझ्या. हा, मग काय, मग कुठं थांबू? एक काम करू, आपल्या ऑफिसच्या मागे एक टपरी आहे, तिकडे भेटूया. बरं ठीक आहे, चल पोहोचतो, मी पण येतोच. ओके चल, मी पण पोहोचतो. चल बाय. या, चल बाय. हे गेलाय हा, फोन पण उचलत नाहीये. काय याचं यार. आदित्य, कुठे गेला होतास तू? आणि फोन का उचलत नाही? तू सांगून का जात नाहीस रे? हो हो हो, तुझा फोन आला तेव्हा मी घरीच येत होतो. म्हटलं आता फोनवर बोलण्यापेक्षा घरीच जाऊन बोलूयात ना. आदित्य, पण कुठे गेला होतास तू? हे पेपर्स बनवाय. एका रात्री तू बनवलेस पण पेपर्स? कसे? हे पेपर्स मी डबल पैसे देऊन बनवले. आदित्य, तुला वेट लागलाय का? हो, मीराला रस्त्यावर आणायचं वेळ लागलाय मला. आणि यावेळेस मी इतका करेक्ट प्लॅन बनवलाय ना की साक्षात देव जरी खाली आला तरी तो काहीच करू शकणार नाही. तू वाच पेपर्स वाच. आदित्य, यस, आले. पेपर्स करेक्ट आहेत ना? बरं सर, मी निघतो. वासू तिकडे माझी वाट बघत बसलाय. आदित्य, हॉटेल तू तुझ्या नावावर केलंयस, हो. पण आपलं असं काही ठरलं नव्हतं. नाही, आपलं काही ठरलं नव्हतं, पण काल जे काही घडलं त्यानंतर मला हे सगळं करणं भाग होतं. आणि हा, या पेपर्सवर मीराच्या सह्यात तू घेणारस. काय? मी असं म्हटलं की या पेपर्सवर मीराच्या सह्यात तू घेणारस. नाही, मी यावर तिच्या सह्या घेणार नाहीये. तुला हे करावंच लागेल मधुरा. माझ्यासाठी तू एवढंही करू शकत नाही का? आदित्य, तसं नाहीये. हे बघ, मी तुझ्यासाठी काही करू शकते, पण हे नाही जमणार मला. सॉरी. ये बस 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 बस. ठीक आहे मधुरा, नको करूस तू हे काम. सोडून देऊ आपण आपला मिशन. विसरून जाईन मी माझ्यासोबत जे घडलं. आणि ना, माझ्यासोबत जे घडलं ते मी विसरून जाईन सुद्धा, पण जे तुझ्यासोबत घडलंय मी आयुष्यभर विसरू नाही शकत.
मी स्वतः पाहिलंय सुरुवातीपासून कसं तुला डावललं गेलं. कुणामुळे? मीरामुळे. कशी मीरा सगळ्यांची लाडकी होती कुठे आहे? तो अथर्व बघ ना, आपल्याकडे राहायला येऊ शकला असता ना. कुणाकडे गेला? मीराकडे. नाही, प्रत्येक वेळी ती आपल्यामध्ये आली आहे. प्रत्येक वेळी ती आपल्यामध्ये आली. माझं तुझ्यावर प्रेम असताना तिने मला तिच्या जाळ्यात ओढलं आणि तुला एकटं पाडलं. मी कितीतरी वेळा पाहिलंय तुझी चूक नसताना मामा तुला ओरडलाय. कुणामुळे? मीरामुळे. आज ती आपली कोण आहे? बॉस. आणि आपण कोण आहोत? तिच्या ताटाखालचं मांजर, नोकर. ठीक आहे ना, असू दे. आणि काय आहे ना मधुरा, हीच खरी संधी होती आपल्या अपमानाचा बदला घेण्याची आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करण्याची. पण काहीच हरकत नाहीये. तूच जर मागे फिरलीस तर मग आता पण ठीक आहे, काही हरकत नाही. मला तुझ्या मर्जी विरुद्ध काहीच करायचं नाही. मग माझी स्वप्न अर्धवट राहिली तरी चालतील, मग काहीच प्रॉब्लेम नाही. आदित्य, अरे मी घेईन या पेपर्सवर सह्या. नाही मधुरा, नको. नाही, तुला पटत नसेल तुझ्या मर्जी विरुद्ध, मला खरंच काही करायचं नाही. प्लीज नको. नाही आदित्य, बघ, आईने जे केलंय ना त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. अरे हे आपल्या दोघांना लांब केलंय. हे आपल्या दोघांमध्ये कोणीही आलेलं मी नाही सहन करू शकत. मग ती माझी सख्खी बहीण असली ना तरी. घेईन मी या पेपर्सवर सह्या. तू पुढे हो, मी आवरून आलेच. खरात आलोच मॅडम. बघा तुम्ही आता निघा. हा, ते मॅडम आल्यात, मी तुम्हाला फोन करतो. अरे बाबा, पैसे मिळणार, मी म्हणलं ना मी फोन करतो म्हणून. तुम्ही निघा आता. खरात हो आलो मॅडम. तुझा आता मॅडम मला हाक मारतात नाही, माझं काही खरं नाही. काय खबर खरात? खबर एकदम पक्की मॅडम, आणि 101% आपल्या उपयोगाची. अशा खबर जर आपल्याला मिळत. मुद्द्यावर या. हो अरे मॅडम, मॅडम आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळाले. काय? हो, हे बघा ना, दाखवतो. This is something. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग विभूती. वा, आज छान दिसतेस. थँक्यू मॅम. बोला, काय काय काम आहेत आज? उद्या संडे आहे, सुट्टी आहे, त्यामुळे सगळी कामं आजच झाली पाहिजेत. परवावर एकही काम जाता कामा नये. येस मॅम. मॅम तुमची आज सेल्स डिपार्टमेंट सोबत मीटिंग आहे.
त्यानंतर मॅम पुण्यावरून एक व्यक्ती येणार आहे तुम्हाला भेटायला. त्यांना तिथे म्हणजे पुण्यात कामत फूड स्टार्ट करायचं आहे. सो त्या संदर्भात त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. ओके. अकाउंटच्या काही फाईल्सवर तुमचे सिग्नेचर्स हवेत. बाकी छोटी मोठी कामं आहेतच. ठीक आहे, मग लगेच कामाला लागूया. कामाला लागायचंय ना? लक्ष कुठे आहे? सॉरी, एक बोलू का मॅम? बोल विभूती. मॅम तुम्ही ना अगदी देव सरांसारखे पॅशनेटली काम करता. म्हणजे त्यांनाही नाही आवडायचं हां असं काम पेंडिंग राहिलेलं, आजचं काम उद्यावर गेलेलं. ते कधीच असं करायचं नाही. आणि मॅम त्यांना आठवण आली त्यांची. विभूती, हे जे काही मी करते ते सगळं त्यांच्याकडूनच शिकले. अगं, त्यांचा एवढा मोठा बिझनेस यशस्वीरित्या पुढे चालवायचा म्हणजे त्यांच्यासारखंच काम करणं गरजेचं आहे ना. हो ना? येस मॅम, तुम्ही करेक्ट बोलला. चला मग कामाला लागूया, नाही तर इथेच बडबड करत बसू आपण. नाही. काय आदित्य, किती वेळ झाला? फोनवर म्हणालास लगेच येतो म्हणून 1 तास झाला वाट बघतोय तुझी. हो हो, मला माहिती आहे मला उशीर झालाय, पण आपल्याच कामात अडकलो होतो. बरं सांग मग पटकन काय झालं. हे बघ, आपला आधीचा प्लॅन अथर्वमुळे फसला, पण मी आता पुन्हा पेपर्स तयार केले, तेही दुप्पट पैसे देऊन. अरे बघू कुठे आहेत पेपर्स? पेपर्स मधुराकडे आहेत. मधुराकडे कशाला? म्हणजे सही तर त्यावर माझी आणि मीरा बहिणींची लागणार आहे ना? हो, पण यावेळी माझा तोच तर प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? हे बघ, लहानपणापासून मधुराने मीराकडे जे काही मागितलंय ते मीराने तिला सगळं दिलं. कोणत्याही गोष्टीला ती नाही म्हणाली नाहीये. आत्ताही ते पेपर्स घेऊन मधुरा जेव्हा मीराकडे जाईल तेव्हा तिथे बिझनेस नसेल तर फॅमिली असेल. मीरा त्यावर आंधळेपणाने सह्या करेल. आणि राहिला प्रश्न तुझ्या सहीचा, तर तू त्या केव्हाही करू शकतोस. म्हणजे तू तर पेपर्स वाचलेस ना, पुन्हा वाचण्याची काहीच गरज नाहीये. या ऑफकोर्स. क्या बात है सर जी, बढ़िया प्लान है. नाइस. गुड मॉर्निंग मॅम. आणि ना, माझ्यासोबत जे घडलं ते मी विसरून जाईन सुद्धा, पण जे तुझ्यासोबत घडलंय ते मी आयुष्यभर विसरू नाही शकत. माझं तुझ्यावर प्रेम असताना तिने मला तिच्या जाळ्यात ओढलं. हीच खरी संधी होती आपल्या अपमानाचा बदला घेण्याची आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करण्याची. हीच आहे ती जागा? हो मॅडम, हीच ती जागा. नक्की? हो. नाही तरी आपण एकदा खात्री करून घेऊ, उगाच ते सुटायला नको. चालेल.